त्यांच्या काही गोळ्या चालू आहेत का? नाही, त्याला कसलेच गोळ्या चालू नाही डॉक्टर. त्यांच्या बीपी आणि हृदयाचे ठोके खूप वाढलेले आहेत आणि यांना काही त्रास होईल असं काय तुम्ही वागू नका ठीक आहे डॉक्टर. आणि ते लवकर बरी होतील. ठीक आहे, ठीक आहे. लक्ष द्या त्यांच्याकडे. हो हो, आम्ही पूर्ण काळजी घेऊ डॉक्टर. काकू, वहिनी, एक लक्षात घ्या की माझ्या मित्राची जी अवस्था आहे ना त्याला कारणीभूत तुम्ही दोघे आहात. तुमच्या सततच्या भांडणामुळे त्याच्यावरती हा परिणाम झालेला आहे. इथून पुढं तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही घरामध्ये अंतर्गत मिटवा, की तुमच्या भांडणाचा परिणाम त्याच्यावरती होता कामा नये. कारण एक लक्षात घ्या, पुरुष मंडळी जी असते ना त्यांचा स्वभाव एकदम वेगळा असतो की ते प्रत्यक्ष तुम्हाला दाखवू शकत नाही काय झाले काय नाही झाले, बोलू पण शकत नाही, पण त्याचा डायरेक्टली परिणाम त्यांच्या मनावरती होतो. आणि त्याची ही जी अवस्था आहे ना त्याला फक्त तुम्ही दोघी कारणीभूत आहे. म्हणजे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण त्याचं कारण हेच आहे की तुमची सततची भांडणं. तर इथून पुढं तुम्ही लक्षात घ्या की ह्या गोष्टी होता कामा नये आणि जेवढं होता होईल तेवढं कसं चांगलं होईल एवढंच तुम्ही लक्षात घ्या. आलं तुमच्या लक्षात? आत्या, हे सगळं माझ्यामुळे झाले. आमच्या दोघांची भांडणं नसती झाली तरी असं झालंच नसतं. नाही नंदिनी बाळा, माझं खूप चुकलं. मी तुला खूप घालून पाडून बोलले. तसं करायला नको होतं. माझ्या शब्दांनीच माझा मुलगा आज तुटलाय. मला माफ कर. मी परत असं तुझ्याबरोबर नाही वागणार. माझी चूक झाली, मला माफ कर नंदिनी, मला माफ कर. मी परत असं नाही वागणार तुझ्याबरोबर बाळा, मला माफ कर. नंदिनी बाळा, मी इथे बसते, याची काळजी घेते. हां. तू घरी जातेस का? ठीक आहे, चला ना आत्या, जाते मी जाऊ. घरी. हां, तुम्ही काळजी घ्या त्यांची, डॉक्टरांशी बोला. चालेल. हं? तर सकाळ संध्याकाळ गोळ्या द्या आणि त्यांची काळजी घ्या. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. सिस्टर, थँक्यू.
हो चला. हळू जा ना जरा. खाली चालताना खाली बघ. थांब जरा तू. हा मी येते. नंदिनी सरबत कर ग सगळ्यांना. राकेश बरं वाटतंय ना आता तुला? बरं वाटतंय. कंटाळा आला होता हॉस्पिटलमध्ये. घरी ते घरीच. तू पण घे. हो घेते. बस. सरबत खूप छान केले. थँक्यू. बरं वाटतंय तुम्हाला दोघींना बघून आता. संध्याकाळी बासुंदीचं बेत करायचं का? छान. मस्तच. खूप छान. खूप छान वाटलं आज. आता कामाला जायची घाई करायची नाहीये. घरी रेस्ट घ्यायची 2-4 दिवस आणि मग बघ ते कामाचं वगैरे. कळलं का? चालेल.
घरामध्ये प्रेम असेल तर स्वर्ग आणि भांडणं असतील तर रणांगण.